केएम महाविद्यालयातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे 12वी इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण जगामध्ये कोरोना या व्हायरसनं थैमान घातलेलं आहे। त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। 22 मार्च पासून सुरू झालेलं लॉकडाऊन हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर सुद्धा सुरूच आहे। त्याच्यामुळं प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन तासिका करणं सध्या तरी कठीण झालेलं आहे। म्हणून शासनाच्या गाईडलाईन्सनुसार आणि सर्वांचे आरोग्य सुरक्षित ठेवून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून ऑनलाईन टीचिंग ही संकल्पना पुढे आलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन टीचिंगची सुविधा सुरू आहे म्हणून मेसेजेस पाठवलेले आहेत आणि आपापले अँड्रॉइड मोबाईल असलेले व्हॉट्सअप नंबर्स मागवलेले होते। परंतु आपल्याला माहित आहे की मोठमोठ्या शहरामध्ये सगळ्या सुविधा आहेत, नेटवर्किंग आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानानं पुरेशी असलेले असे मोबाईल्स आणि साधनं सुद्धा आहेत। परंतु आपलं केके महाविद्यालय हे ग्रामीण महाविद्यालय आहे। आपले सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहेत। तेथे अनेक समस्या आहेत, नेटवर्कच्या समस्या आहेत आणि दुर्लभ आणि दुर्गम भाग असल्यामुळं विद्यार्थ्यांना असे न्यू व्हर्जनचे ॲडव्हान्स मोबाईल्स घेणं सुद्धा परवडत नाही। म्हणून आम्ही उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या सर्व शिक्षकांनी एक बैठक घेऊन विचार विमर्श केला आणि हे ठरवलं की जोपर्यंत काही सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत एक युट्यूबवर केकेएम व्होकेशनल ही व्हिडिओ क्लासरूम सुरू करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी आपण आपल्या केकेएम महाविद्यालयातर्फे युट्यूबवर केकेएम व्होकेशनल ही साइट सुरू केलेली आहे, केकेएम व्होकेशनल। तर आपण त्या माध्यमातून एक व्हिडिओ क्लासरूम घेत आहोत आणि यापुढे सर्व तासिका ज्या आहेत त्या युट्यूबवर अपलोड होतील आणि त्या तुम्ही केव्हाही कुठेही आणि कोणाच्याही मोबाईलवर, लॅपटॉपवर आणि नेट कॅफेवर जाऊन सुद्धा तुम्ही ते अनेकदा सुद्धा पाहू शकता। तर सुरू करूया व्हिडिओ क्लासरूम। तर सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या 12वी इलेक्ट्रॉनिक्स या वर्गातील जे विषय आहे, जी परीक्षा पद्धत आहे, जी गुणदान पद्धत आहे आणि याचा 12वी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्याची संपूर्णपणे आधी मी तुम्हाला ओळख करून देतो। तर या 12वी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला 3 पेपर आहेत। पेपर फर्स्ट अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स। म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये आणि उद्योग जगतामध्ये जी
साधनं वापरली जातात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा जो उपयोग होतो त्याच्याविषयी हा संपूर्ण अभ्यास या पेपर फर्स्ट मध्ये आहे. पेपर सेकंड आहे मॉडर्न instruments and communication system. Communication system म्हणजे आधुनिक यंत्रके विशेष करून मोजमाप यंत्रे आणि आधुनिक दळणवळणाच्या पद्धती म्हणजे माहिती देवाणघेवाणाच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या पद्धती यांचा अभ्यास या पेपर सेकंड मध्ये केलेला आहे. पेपर थर्ड आहे कॉम्प्युटर हार्डवेयर and networking. हा विषय पेपर थर्ड हा अतिशय महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण संगणकाचा एक अभ्यास होतो. याच्यामध्ये संगणक आणि त्याला जोडणारे जे वेगवेगळे भाग आहेत आणि सुटे भाग तसेच माहिती पाठविण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी जी सिस्टीम आहे ती म्हणजे नेटवर्किंग. तर अशा पद्धतीनं या पेपर थर्ड मध्ये कॉम्प्युटरचा एक अभ्यास या पेपर थर्ड मध्ये दिलेला आहे. या पेपरचे कोडवर्ड आहेत. पेपर फर्स्टला EA कोड आहे, पेपर सेकंडला EB आणि पेपर थर्डला EC या कोडनं ओळखलं जातं. तसेच इतर जे तुम्हाला विषय आहेत याच्यामध्ये इंग्लिश आणि दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी आणि तिसरा विषय आहे पायाभूत अभ्यासक्रम. याला जनरल फाउंडेशन कोर्स असे म्हणतात. जनरल फाउंडेशन कोर्स इन शॉर्ट GFC. हे असे तुमचे हे महत्वाचे विषय आहेत आणि संपूर्ण जी पद्धत आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये जी याची गुणदान पद्धत आहे ती अशी आहे की पेपर फर्स्ट EA हा 80 मार्काचा असून प्रॅक्टिकल 120 मार्काचा आहे. टोटल 200 मार्क्स पहिले तुम्हाला गुण पडतात आणि गुणदान 100 पैकी असते. पेपर सेकंडचे सुद्धा याच पद्धतीनं 80 मार्काची थिअरी आणि 120 मार्काचं प्रॅक्टिकल, 200 मार्क आणि गुणदान पद्धत 100 पैकी. पेपर थर्ड च सुद्धा 80 मार्काची थिअरी, 120 मार्काचं प्रॅक्टिकल
आणि या 200 मधून गुणदान आहे नोंद 100 पैकी. इंग्लिश 20 मार्काची तोंडी परीक्षा प्लस 80 मार्क्स थेरी हे 100 गुण. हिंदी किंवा मराठी 20 मार्काची तोंडी परीक्षा प्लस 80 मार्काची थेरी आणि हे 100. जीएफसी म्हणजे पायाभूत अभ्यासक्रम याचे 40 मार्काची अंतर्गत गुण प्लस 60 मार्क्स थेरी हे 100. पर्यावरण 50 मार्क आणि शारीरिक शिक्षण याचा ग्रेड दिले जाते. अशा पद्धतीने 12वी मध्ये 650 गुण पैकी मार्क्स पडतात. तर ही झाली आपल्या 12वी मध्ये तुमच्या संपूर्ण विषयाबद्दल माहिती. आणि आता प्रत्येक पेपरचा आपण स्कीम ऑफ मार्किंग काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत. कारण आपल्याला या पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी मध्ये कौशल्य सुद्धा प्राप्त करायचं आहे, चांगलं शिक्षण सुद्धा घ्यायचं आहे आणि परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास करायचा आहे. म्हणून आपल्याला हे सुद्धा माहित पाहिजे की आपण जो विषय शिकतो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला गुणदान जी पद्धत आहे स्कीम ऑफ मार्किंग ती कशी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जसं की पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा हा 1 बीट असतो. प्रश्न पहिला याच्यामध्ये 5 मार्काचे रिकाम्या जागा भरा असे 5 प्रश्न असतात. त्याच्यानंतर 5 मार्काच्या जोडा लावा. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स म्हणजे खरं किंवा खोटं हे तुम्हाला 1 मार्काचे असे 5 प्रश्न येतात आणि एका वाक्यात उत्तरे द्या असं 5 मार्क. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाला 20 मार्क, दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 मार्काचे 5 प्रश्न येतात आणि त्याच्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात. असे याच्यामध्ये तुम्हाला 12 गुण पडतात. तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात, 3 मार्काचे प्रश्न असतात आणि चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न असतात. 5 पैकी 3 सोडवायचे असतात आणि एकेका प्रश्नाला 4 मार्क असतात. तसंच 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 4 मार्काचे 3 प्रश्न 4 पैकी सोडवायचे असतात आणि नंतर 6वा जो प्रश्न असतो तो 6 मार्काचे असे 2 प्रश्न असतात. तर या पद्धतीनं तुम्हाला MCQ म्हणजे छोटे छोटे एकेका वाक्याचे आणि छोटे छोटे प्रश्न 3 मार्काचे प्रश्न, 4 मार्काचे प्रश्न आणि 6 मार्काचे प्रश्न अशा पद्धतीनं प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुमचा अभ्यास करून घेणार. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या संपूर्ण याच्यामध्ये आपल्या
12वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे त्याची सर्व विषयांची ओळख करून दिली आणि ही सुद्धा मी तुम्हाला ओळख करून देतो की हे जे विषय शिकवणारे जो शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्ग कोणकोणता आहे. मी तुम्हाला थिअरी शिकवणार, पेपर फर्स्ट सेकंड थर्ड ही थिअरी मी तुम्हाला शिकवणार, प्रॅक्टिकल हे तुम्हाला आपले गवळी सर शिकवतील, त्याच्यानंतर इंग्लिश हे व्हीसे सर त्यांच्याशी तुम्ही फोनवर संपर्क साधून तुम्ही त्यांची सुद्धा क्लासेस ते ऑनलाईन पद्धतीनं किंवा ते कसे घेणार त्याविषयी ते तुम्हाला सांगतील. त्यांच्याकडून तुम्ही संपर्क साधून मार्गदर्शन प्राप्त करू शकता. मराठीला कच्चू मॅडम आहे, हिंदीला शेख सर आहे आणि GFC ला वाघमारे मॅडम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एवढंच सांगेन की या कोरोनाच्या समस्येमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, पण आपल्याला शिकवणं, शिकणं आणि शिक्षण घेणं, अभ्यास करणं हे अजिबात थांबवायचं नाही. आपण इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा संपूर्ण उपयोग घेऊ आणि जेवढ्या सुविधा आपल्याकडे आहेत त्या सुविधेचा आपण पूर्ण उपयोग घेऊन आपण अभ्यास करूया आणि ज्या काही तुम्हाला शंका असतील त्या तुम्ही या आपल्या KK व्होकेशनलच्या YouTube चॅनलवर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता किंवा मला माझ्या मोबाईल नंबरवर मेसेज सुद्धा करू शकता किंवा प्रत्यक्ष फोन लावून सुद्धा तुम्ही तुमच्या अडचणी मला विचारू शकता. मी तुमचं संपूर्ण समाधान करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोरोनामुळे सर्वांनी आपापल्या घरी सुरक्षित राहा, बाहेर विनाकारण पडू नका आणि जर काही आवश्यक असेल, बाहेर पडायचा काम असेल तर मास्क अवश्य लावा आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दीमध्ये वावरू नका आणि दरवेळेस साबणाने हात धुवत जा आणि स्वच्छ राहा, निरोगी राहा आणि आपल्या ज्या ज्या शासनानं गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करा. धन्यवाद. ठीक आहे.